महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड जिल्हा परिषद. नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची नावं भाजपने केली जाहीर. लाडक्या बहिणींमुळे सरकारवर ताण, राज्यमंत्री दत्ता भरणे यांचं विधान. पुरंदर विमानतळासाठी उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी. आणि नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटोद्यात आमसभेचं आयोजन. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यातील विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारमध्ये या 5 पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. या 3 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं ही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे निधीसाठी पत्र द्यायची कमी करा, असं मत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात व्यक्त केले. अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्याचं आयोजन इंदापूरमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भरणे यांनी हे विधान केले. यावर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, हे मान्य केलं पाहिजे. लाडक्या बहिणीमुळं शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे. त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र, जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा. ताण जरी असला, तुम्हाला सर्वांना माहित आहे ताई, ताण असू, सत्यता असू आणि विरोधी पक्षात असू, निधी कसनं, कुठनं, कसा, केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे. त्यामुळे इंदापूरकरांनो, तुम्ही काळजी करू नका. पुरंदर विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्याच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती समोर आली असून उद्योग विभागानं विमानतळासाठी निश्चित केलेल्या 7 गावांमधील 2832 हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील वनपुरी, पारगाव, मेमाणे, कुंभारवळण, एकतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी आणि खानवडी या गावातील जमिनींचे सर्वे क्रमांक आणि त्याचे क्षेत्रफळासह संपूर्ण तपशील औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. बीडच्या पाटोदा पंचायत समिती येथे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आमसभेला आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून मायबाप जनतेशी संवाद साधला. या सभेत सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेतलेत. प्रत्येक नागरिकाला भेडसावणाऱ्या समस्यांचं निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे, असंही ते म्हणालेत. पुण्यातील नामांकित निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुनील मारुती चव्हाण व त्यांच्या चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरला बदनाम करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांनी षडयंत्र रचलेत. हवेली पोलीस स्टेशन येथे आमच्या विरुद्ध खोट्या तक्रारी देऊन सेंटर बेकायदेशीरपणे बंद करण्यात आले होते, असं सुनील चव्हाण यांनी माध्यमांसमोर सांगितलंय. त्याच अनुषंगानं सत्र न्यायालयानं चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरचे सील उघडण्याचे देखील आदेश पारित केलेत. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शिरपूर शहरातील जैन कॉलनी परिसरात 3 मजली इमारत कोसळली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरत केशवलाल जैन यांच्या मालकीची ही वडिलोपार्जित इमारत होती. इमारतीला लागून जैन समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी जुने घर पाडण्यात आले होते, त्यामुळे इमारतीचा एका बाजूचा आधार काढला गेला. यामुळेच इमारत कोसळल्याचं सांगितलं जाते. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली. इमारत कोसळण्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. संगीतकार AR रेहमान यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्यामुळे AR रेहमान यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. अचानक छातीत दुखू लागल्यानं रहमान यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर रेहमान यांच्या काही तपासण्याही करण्यात आल्यात. भंडाऱ्याच्या वाहनी या गावात सकाळच्या सुमारास बसचा अपघात झालाय. बसच्या चाकाखाली आल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. मृत महिला ही पती आणि 2 मुलींसोबत जात असताना दुचाकी स्लिप झाली. त्यात महिला खाली पडली आणि मागून येत असताना बसच्या चाकाखाली महिला आल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. मीना कळू असं मृत महिलेचं नाव आहे. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाड-भोर मार्गावरील वरंधा घाटात मोठा अपघात घडलाय. प्रवासी बस वळणावर असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली. या अपघातात 18 ते 20 प्रवासी जखमी झालेत. रामदास पठारावरून महाडकडे निघालेली ही बस वरंध गावाजवळ आली असता एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. जखमींना तातडीनं महाडच्या ट्रामा केअर सेंटरमध्येही हलवण्यात आले.
पेण येथील पोषण आहारातील सापडलेले उंदीर प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे समोर आलाय. मध्यान्ह आहार पुरवणारा कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत मध्यान्ह भोजन पेण येथे पोहोचवले जात होते. मात्र 2 दिवसांपूर्वी मिळालेल्या सामानामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर यांचे पाकिट मुदतबाह्य असल्याचं उघडकीस आलंय. महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प राबवला जातो. त्यामध्ये पेण तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल, मीठ असेल, तिखट असेल, कडधान्य असतील, हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे एक्सपायरी डेट झालेले सगळे पदार्थ इथे येतात. ही हळद आहे, एक्सपायरी डेट आहे 2 महिन्यापूर्वीची, एकदम थर्ड क्लास. तिखट पाण्यात टाकलं का चिखल होतं, मटकी खराब येते, कडधान्य खराब येतात. मुलांना अक्षरशः सडलेले धान्य दिलेलं जातं. ह्या जबाबदार कोण? असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवला जातो त्यांच्याकडून, त्यांना तात्काळ त्यांना बंद करा. त्यांच्याकडनं एक पत्रक काढून घ्या आणि चांगल्या प्रतीचं धान्य जर मुलांना देत नसेल तर महाराष्ट्राच्या शासनाने हा प्रकल्प बंद करा. अत्यंत चांगल्या दर्जाचं धान्य द्या, अन्यथा ही विषारी खिचडी मुलांना घशात घालून त्यांचे प्राण घेऊ नका, असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना देतो. नाहीतर ह्याच्या पुढे मोठं उग्र आंदोलन केलं जाईल. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड जिल्हा परिषद.